सांगली शहरातील बालाजी मिल रोड परिसरात रविवारी रात्री भीषण हिट अँड रन अपघात झाला। या अपघातात 3 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्कोडा कंपनीची 4 चाकी गाडी अत्यंत वेगात येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले। गाडीने सर्वप्रथम एका दुचाकीला, त्यानंतर आणखी 2 वाहनांना जोरदार धडक दिली। पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन ती गाडी मोठ्या आवाजात धडकून थांबली। धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की एका वाहनाचा अक्षरशः कलंडून अपघात झाला, तर इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले। धडकेत जखमी झालेल्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले। त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपशील गोळा केला जात आहे। दरम्यान अपघात करणाऱ्या वाहन चालकाला संतप्त जमावाने मारहाण केली असून गाडीचीही तोडफोड झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण वाढवणे, वेगमर्यादा कडकपणे लागू करणे आणि नियमित पाहणी करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे।